नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीचा हिंदीचा जो पेपर असणार आहे सत्र 2चा 2026चा तो परीक्षेमध्ये कशा प्रकारे सोडवायचा जेणेकरून तुम्ही सुद्धा हिंदी या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच घ्याल. तर हिंदी हा बघा विद्यार्थी मित्रांनो असा एक विषय आहे ज्यामध्ये बहुतेक विद्यार्थी पैकीच्या पैकी म्हणजे 75च्या 80पैकी 75च्या वर मार्क्स मिळवतात. आणि नक्कीच या विषयामध्ये जर तुम्ही देखील 75च्या वर मार्क्स हे मिळवणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला देखील परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे आहे आणि किती मार्क्सचा तो प्रश्न असणार आहे, त्यानुसार तुम्हाला किती उत्तर लिहिणे परीक्षेसाठी अपेक्षित आहे व त्यामध्ये तुम्हाला उत्तम गुण हे मिळणे शक्यच असणार आहे. त्यामुळे चला तर पाहूयात. तर पहा, विभाग एक जो पद विभाग एक जो गद्य असणार आहे तो तुमचा एकूण 20 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ असणार आहे तो तुमचा 8 मार्क्ससाठी असतो. हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील तुमची जे गद्य विभागासाठी जे गद्य असतात त्यावरीलच एखादा तुम्हाला पठित गद्य यामध्ये विचारला जातो आणि त्यावरचे तुमचे हे 8 मार्क्स हे प्रश्न विचारले जातात. कशा प्रकारचे प्रश्न असतात चला तर पाहूयात. पहिला जो प्रश्न असणार आहे तो पहा तुमचा आकलन कृतीवरचा असणार आहे, म्हणजे ज्यामध्ये संजाल पूर्ण कीजिए, रिक्त स्थान भरिए अथवा सही या गलत पहचान कर लिखिए, कारण लिखिए, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आकलन कृतीवर आधारित असतात, जे एकूण 2 मार्क्ससाठी असतात. यामध्ये पाहू शकता, एक संजाल पूर्ण कीजिए तुम्हाला दिलेला आहे. दिलेला गद्यांश व्यवस्थित वाचायचा आणि त्यावरचं तुम्हाला उत्तर हे लिहायचं आहे. लेखक के बचपन के पहेली, तर याचं उत्तर तुम्हाला दिलेल्या गद्यांशमध्ये म्हणजेच दिलेल्या पॅसेजमध्येच असणार आहे. ते उत्तर फक्त तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्यासाठी व्यवस्थित अगदी गद्यांश वाचणे अपेक्षित आहे. अनाथ किसे कहते हैं ही एक लेखक की बचपन की पहेली आणि दुसरी आहे पहा आश्रम के बच्चों के माँ बाप होने पर भी उन्हें अनाथ क्यों कहते हैं, तर हे दोन काय आहे तर लेखक के बचपन के पहेली आहे, जे तुम्हाला दिलेल्या गद्यांशमधूनच शोधून लिहायचं आहे. एकूण 2 मार्क्ससाठी आहे आणि ही जे तुम्हाला संजाल किंवा जी कृती दिलेली आहे पहा, ती पेननंच काढायची आहे. अशी तुम्हाला कृती पेननं काढायची आहे. यामध्ये कुठेही पेन्सिलचा वापर करायचा नाही. जर तुम्ही ही कृती काढण्यासाठी पेन्सिलचा वापर केला तर तुमचे मार्क्स हे कट होऊ शकतात, जरी तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असलं तरी. दुसरा प्रश्न देखील असणार आहे पहा, हा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे आणि जो तुम्हाला गद्यांश दिलेला आहे त्यावरीलच तुम्हाला यामध्ये आकलन कृतीचे प्रश्न विचारले जातात. जसं की संजाल पूर्ण कीजिए, रिक्त स्थान भरिए या सही या गलत पहचान कर लिखिए अथवा कारण लिखिए. हा देखील प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. यामध्ये पहा कारण लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स असणार आहे. लेखक मेहनत करतात रहा क्योंकि इसका कारण आपको क्या करना है, तर दिलेल्या पॅसेजमधीलच याचं उत्तर कारण तुम्हाला शोधून लिहायचं आहे. वह खुद को साबित करना चाहता था ना कि सिर्फ इनाम पाने के लिए, क्योंकि उसका कारण है क्योंकि लेखक मेहनत करता रहा. दुसरा जो आहे त्याचं पण तुम्हाला कारण शोधून लिहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, लेखक को अनाथ आश्रम के बारे में भ्रम था क्योंकि उसका कारण क्या है, उसका मानना था कि अनाथों के माँ बाप नहीं होते फिर भी आश्रम में बच्चे रहते थे. तर हे देखील 1 मार्क्ससाठी म्हणजे दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतो. तिसरा जो असणार आहे तो पहा तुमचा शब्द संपदावरती असणार आहे, म्हणजे दिलेल्या गद्यांशमधील तुम्हाला काय करायचं आहे तर विलोम म्हणजे विरोधार्थी शब्द, समानार्थी शब्द किंवा शब्दयुग्म ढूंढकर लिखिए. हा देखील 2 मार्क्सचा प्रश्न खूप सोपा असतो. पहा पहिला दिलेला आहे समानार्थी शब्द लिहायचा आहे, दिलेल्या गद्यांशमध्ये शोधून लिहायचा आहे. पुरस्कारला असणार आहे इनाम आणि विलोम शब्द अनाथला असणार आहे सनाथ. त्यानंतर चौथा असणार आहे तो तुमचा असणार आहे स्वमत किंवा वरचा तुम्हाला दिलेल्या गद्यांशवरीलच एखाद्या त्याच्याशीच रिलेटेड टॉपिक देणार आहेत आणि त्यावर तुमचे काय विचार असणार आहे किंवा त्यावर तुमचं काय मत असणार आहे हे तुम्हाला काय लिहायचं आहे. एकूण
5 ते 6 ओळीत याचं उत्तर लिहायचं आहे पहा आणि 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असतो. तर इथं काय प्रश्न विचारलेला आहे, इनाम पाना ही सफलता नहीं है, इस पर आपके विचार लिखिए. तर तुम्हाला हे हिंदीत लिहायचं आहे. त्यामुळे पूर्णविराम लिहिताना नेहमी दंडकचा वापर करायचा आहे. इथं डॉटचा वापर करायचा नाही, कारण ही हिंदी लँग्वेज आहे आणि हिंदीमध्ये नेहमी पूर्णविराम हे दंडकच्या रूपातच लिहिलं जातं. तर चला तर पाहूयात कशाप्रकारे स्वमत लिहिलं आहे. इनाम केवल बाहरी प्रशंसा का प्रतीक है, लेकिन असली सफलता हमारे द्वारा की गई मेहनत और उसमें मिले अनुभव से निहित है। यदि हम किसी कार्य के लिए बहुत मेहनत करते हैं और हमें इनाम नहीं मिलता तो भी हम उससे बहुत कुछ सीखते हैं। मेहनत का फल इनाम से ही कहीं ज़्यादा कीमती होता है, क्योंकि वह हमें भविष्य के लिए मजबूत बनाता है। इनाम पाना ही सफलता नहीं है, एक बहुत ही गहरा और सही विचार है। जो सफ़र आप लक्ष्य तक पहुंचने के लिए तय करते हैं वह इनाम से ज़्यादा कीमती है। उस दौरान मिलने वाला अनुभव आपको परिपक्व बनाता है। तो तुम्हाला काय करायचं आहे पहा, एकूण 5 ते 6 ओळीत असं स्वमत तुमचं मत लिहायचं आहे. अजिबात दिलेला गद्यांश तुम्हाला आहे असं कॉपी पेस्ट इथं करायचं नाही, नाहीतर तुमचे मार्क्स हे हातातले 2 मार्क्स असणार आहेत ते देखील तुमचे जाणार आहेत. त्यामुळे तुमचंच इथं काय करायचं आहे, विचार लिहायचे तेही हिंदीमध्ये लिहायचं आहे आणि व्यवस्थित अगदी व्याकरणाच्या आधारेच तुम्हाला काय करायचं आहे, हिंदीमध्ये लिहायचं, वाक्यरचना करून लिहायची आहे. जो पहा तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे तो देखील पठित गद्यांशवरच आधारित असणार आहे आणि हा देखील 8 मार्क्ससाठी असणार आहे पहा. प्रश्न पहिला असणार आहे, पहिला आकलन कृतीवरचा असणार आहे, ज्यामध्ये संचाल पूर्ण कीजिए. त्यानंतर दुसरा देखील आकलन कृतीवरती 2 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये देखील तुम्हाला कारण लिखिए किंवा रिक्त स्थान भरिये असे सोपे प्रश्न असणार आहेत. याचं उत्तर तुम्हाला गद्यांशमध्येच शोधून सापडणार आहे, ते तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे शब्दसंपदावरती असणार आहे आणि हा 2 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये वचन पहचान कर लिखिए किंवा विलोम शब्द, समानार्थी शब्द ढूंढकर गद्यांश में दी गए गद्यांश में से ढूंढकर लिखिए असे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर चौथा असणार आहे तुमचा स्वमत किंवा अभिव्यक्तीवरचं असणार आहे, एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जो गद्यांश देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देणार आहेत आणि त्यावरच तुमचं 5 ते 6 ओळीत यामध्ये तुमचं मत लिहिणं अपेक्षित असतं. तर इथं पाहू शकता, शिष्टाचार ही सच्चा आचरण है पर तुम्हारे विचार लिखिए. तर तुम्हाला तुमचं मत लिहायचं आहे, कुणाचंही कॉपी करून लिहायचं नाही पहा. इथं मी दिलेलं आहे तुम्हाला सरावासाठी. शिष्टाचार का अर्थ केवल दिखावटी शिष्टता नहीं है, बल्कि दूसरों की भावनाओं का सम्मान करना है। सच्चा शिष्टाचार वही है जो विनम्रता, दयालुता और निस्वार्थ सेवा से आता है, जैसे हेतु ने अपने व्यवहार से दर्शाया। शिष्टाचार और आचरण का अर्थ है समाज में शालीनता, विनम्रता और आदर के साथ व्यवहार करना, जो व्यक्ति के नैतिक मूल्यों और सभ्यता को दर्शाता है। यह समाज में शांती और तालमेल बनाए रखने के लिए अनिवार्य है. तर असं लिहिलं तर तुम्ही 2 मार्क्स इथे घेऊन जाणार आहात. त्यानंतरचा पहा अपठित गद्यांशवरचा प्रश्न असणार आहे आणि हा प्रश्न एकूण 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येतो. तर तुम्हाला हिंदीच्या पाठ्यपुस्तकाबाहेरचा इथे एखादा काय देणार आहेत, उतारा देणार आहेत आणि त्यावरचे 4 मार्क्सचे प्रश्न विचारणार आहेत. हा प्रश्न क्रमांक पहिला ई मध्ये विचारतात. पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला रिक्त स्थान भरिये या वाक्य पूर्ण करके लिखिए असे सोपे प्रश्न, संचाल पूर्ण कीजिए असे सोपे प्रश्न असणार आहेत. एकूण 2 मार्क्ससाठी व्यवस्थित अगदी दिलेला अपठित उतारा वाचायचा आणि त्यावरील व्यवस्थित अगदी प्रश्न इथे सोडवायचे आहेत. दुसरा असणार आहे तो तुमचा असणार आहे स्वमत किंवा अभिव्यक्तीवरचा असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर एखादा टॉपिक तेथील उतार्याशी रिलेटेड आणि त्यावर तुमचे विचार काय असणार आहे ते लिहायचे आहेत. तर इथं पाहू शकता काय दिलेलं आहे, खेलों का हमारे जीवन में महत्व, इस पर आपके विचार लिखिए. तर चला तर वाचूयात कशा प्रकारे स्वमत लिहिलेलं आहे तेही हिंदीमध्ये. खेल हमारे जीवन के अभिन्न अंग है। यह न केवल शरीर को फिट रखते हैं बल्कि मानसिक तनाव को भी कम करते हैं। खेल से हमें टीम वर्क और अनुशासन सीखने को मिलता है। आजकल की जीवन शैली में बच्चों का शारीरिक व्यायाम करना बहुत जरूरी है। खेल 2 प्रकार के होते हैं, बाहरी और भीतरी, अर्थात घर के बाहर खुले मैदान में खेले जाने वाले खेल तथा घर के अंदर खेले जाने वाले खेल। खेलने वाला व्यक्ति कुछ देर के लिए संसार के सारे झंझटों को भूल जाता है, वह निश्चित हो जाता है। इससे काम करने की शक्ति बढ़ती है तथा हमें समूह में काम करने की आदत पड़ती है. हे 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारण्यात येतं.
त्यानंतर पहा आपण विभाग एक जो गद्य होता तो एकूण 20 मार्क्ससाठी पाहिला. त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे तो तुमचा पद्य असणार आहे एकूण 12 मार्क्ससाठी आणि तुमच्या हिंदीच्याच पाठ्यपुस्तकातीलच पठित पद्यांशाचा हा भाग असणार आहे. पहिला जो प्रश्न असणार आहे पहा प्रश्न क्रमांक दुसरा 6 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यामध्ये पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी असणार आहे. आकलन कृतीवर आधारित असणार आहे. यामध्ये संचाल पूर्ण कीजिए तर ही देखील कृती पेननच काढायची आहे. यामध्ये पेन्सिलचा वापर करू नका. सिंधु जल की विशेषताएं निरंतर प्रवाहमान जीवन की पहचान सभ्यताओं का पालन भेदभाव रहित. त्यानंतर दुसरा असणार आहे तो असणार आहे शब्दसंपदावरती आधारित असणार आहे. दिलेल्या तुम्हाला जी कविता देणार आहेत किंवा जो पद्यभाग देणार आहेत त्यामधील तुम्हाला शब्दयुग्म ढूंढकर लिखिए किंवा प्रयुक्त शब्दों के लिए हिंदी मानक वर्तनी शब्द लिखिए असे सोपे प्रश्न असणार आहेत 2 मार्क्ससाठी. त्यानंतर तिसरा असणार आहे पहा हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला दिलेल्या कवितेचा सरळ अर्थ एक 4 ते 5 वाक्यामध्ये लिहा असा प्रश्न असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अगदी हिंदीमध्ये त्या कवितेचा काय अर्थ असणार आहे ते लिहायचं आहे आणि यामध्ये दिलेल्या कविता लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त त्याचा अर्थ तुम्हाला काय समजलेला आहे ते लिहायचं आहे आणि अशा प्रकारे आकलनकृतीसाठी 2 मार्क्स, शब्दसंपदासाठी 2 मार्क्स आणि सरळ अर्थ यासाठी 2 मार्क्स म्हणजे एकूण तुमचा 6 मार्क्सवरचा हा प्रश्न असणार आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे पहा तो देखील 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पहिल्यामध्ये जो प्रश्न क्रमांक दुसऱ्या मध्ये कविता दिलेली आहे तर ती सोडून दुसरी कविता तुम्हाला जी हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील असणार आहे ती त्यावरील असणार आहेत. हे 6 मार्क्सचे एकूण प्रश्न. पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आणि हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये संचाल पूर्ण कीजिए किंवा रिक्त स्थान भरिए असे सोपे 2 मार्क्सचे प्रश्न विचारण्यात येतात. कवि ने इन मानवीय गुणों को अपनाने के लिए कहा है तर कोणते आहेत ते विनम्रता, आत्मनिर्भरता, स्वाभिमान आणि मेहनत. हे तुम्हाला कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यामधील शोधून याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती 2 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये विलोम शब्द लिहायचे आहेत पहा किंवा समानार्थी शब्द काही विचारतील शब्दयुग्म किंवा वचन पहचान कर लिखिए असे वचन बदल कर लिखिए असे सोपे प्रश्न असणार आहेत एकूण 2 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा तिसरा जो प्रश्न असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेल्या कवितेतील अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए किंवा दिलेल्या कवितेतील प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. यामध्ये तुम्हाला दिलेल्या कवितेच्या ज्या ओळी आहेत ते लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त तुम्ही यामध्ये इथून सुरुवात केली तरी चालेल. हे मी तुम्हाला समजण्यासाठी कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. जिसकी ऊंची उड़ान होती है उसको भारी थकान होती है, बोलता कम जो देखता ज़्यादा आंख उसकी जुबान होती है. तर याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे पहा. कवि कहते हैं कि हर व्यक्ति के पास ऊंचे सपने होने चाहिए, चाहे जीवन में कितनी भी चुनौतियाँ आए हमें कभी भी अपनी मेहनत और आत्मनिर्भरता का दामन नहीं छोड़ना चाहिए. हमेशा विनम्र बने रहना चाहिए लेकिन अपने स्वाभिमान को कभी नहीं खोना चाहिए. जिस प्रकार पक्षी आसमान में ऊंची उड़ान भरते हैं उसी प्रकार हमें भी अपने लक्ष्यों को पाने के लिए अथक प्रयास करना चाहिए. तर बरोबर असं व्यवस्थित अगदी बरोबर त्याचा अर्थ लिहिलेला आहे दिलेल्या कवितेच्या पंक्तीचा आणि तुम्हाला इथे 2 मार्क्स हे घेऊन जायचे तशा प्रकारे उत्तर लिहून. त्यानंतर पहा पुढचा जो असणार आहे भाग असणार आहे तो पूरक पठणचा असणार आहे आणि हा एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. जे तुमच्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पूरक पठणसाठी गद्य विभाग आहे त्यावरील हा प्रश्न क्रमांक तिसऱ्या असणार आहे एकूण 4 मार्क्ससाठी. पहिला जो असणार आहे तो 2 मार्क्ससाठी आकलन कृतीवरचा असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला पूरक पठणवरील एखाद्या गद्यांशमधील एखादा उतारा देतील आणि त्यावरचं तुम्हाला काय करायचं आहे उत्तर हे त्या शोधून लिहायचं आहे. आणि त्यानंतर पहा दुसरा असणार आहे तो स्वमत किंवा अभिव्यक्तीवरती असणार आहे. तुम्हाला दिलेल्या जो पूरक पठणसाठी गद्य विभाग आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देतील आणि त्यावर तुमचे एक 4 ते 5 ओळी तुमचं मत काय आहे ते लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता पालतू जानवरों को खुला रखना चाहिए या पिंजरे में इस पर आपके क्या विचार आहे. तर तुम्हाला लिहायचं आहे पहा की जनावरांना जे तुम्ही पालतू जनावर असतात त्यांना काय केलं पाहिजे तर एका पिंजऱ्यात कोंडून ठेवलं पाहिजे किंवा त्यांना आपण मुक्त सोडलं पाहिजे. तर पालतू जानवरों को पिंजरे में नहीं बल्कि खुला रखना ही उत्तम है. स्वतंत्रता उनका नैसर्गिक अधिकार है और कैद उन्हें शारीरिक व मानसिक रूप से बीमार बना सकती है. खुला रहने से वे प्राकृतिक व्यवहार करते हैं जबकि पिंजरे में वह तनावग्रस्त और उदास हो जाते हैं. उन्हें प्यार और देखभाल चाहिए न कि घुटन.
त्यानंतर पहा जो तुमचा प्रश्न क्रमांक तिसरा आ असणार आहे, हा देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा देखील पूरक पठणवरच्या पद्य विभागवरती विचारला जातो. पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरती एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ह्या कृती पेननंच काढायच्या आहेत. त्यानंतर दुसरा असणार आहे तो स्वमत किंवा अभिव्यक्ती आणि हा देखील तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. यामध्ये तुमचे विचारले ते एकूण 5 ते 6 ओळी त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तरच तुम्ही ते 2 मार्क्स घेऊन जाणार आहात. अशा तऱ्हेने पुढचा विभाग आपण पाहणार आहोत. पुढचा विभाग असणार आहे पहा, विभाग 4 असणार आहे भाषा अभ्यासवरचा. त्यामध्ये व्याकरण असतं हिंदीचं, तर हा एकूण 14 मार्क्ससाठी विचारला जातो आणि हे तुमचे हातचे मार्क्स असतात, त्यामुळे ते कुठेही चुका करायच्या नाहीत. प्रश्न क्रमांक 14 अ असतो तो एकूण 1 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये वाक्य का शब्द का भेद पहचान कर लिखिए. त्यानंतर हा देखील 1 मार्क्ससाठी, दुसरा देखील 1 मार्क्ससाठी असतो. संधीवरचा, संधीचा विच्छेद करायचा आणि संधीचा प्रकार लिहायचा. यामध्ये अशाच कृती तुम्हाला काय करायचे आहेत, काढायचे आहेत पेनानं, जेणेकरून तुमचे मार्क्स देखील कुठेही कट होणार नाहीत. त्यानंतर तिसरा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रियापचन कर उसका प्रथम प्रेरणार्थक किंवा द्वितीय प्रेरणार्थक क्रिया लिहायची आहे. त्यानंतर पुढचा असणार आहे दिलेल्या वाक्यातील तुम्हाला सहाय्यक क्रिया आणि त्याचं मूलरूप हे शोधून लिहायचं आहे. हा देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. 5वा असणार आहे तो तुमचा मुहावऱ्यावरचा असणार आहे. म्हणजेच तुम्हाला एखाद्या मुहावऱ्याचा अर्थ आणि त्याचं वाक्यात रूपांतर करून लिहायचं आहे. त्यानंतर 6वा असणार आहे तो तुमचं कारकवरचा असणार आहे. दिलेल्या वाक्यातील कारक पहचान कर उसका भेद लिखिए. 7वा असणार आहे तो तुमचा विरामचिन्हावरचा असणार आहे. दिलेल्या वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा किंवा यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्यातील विरामचिन्हांचं नाव काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा जो असणार आहे तो तुमचा असणार आहे 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्य हे पूर्ण वर्तमानकाल किंवा पूर्ण भविष्यकाळ किंवा पूर्ण भूतकाळ असं तुम्हाला जे काळाचे 12 जे प्रकार आहेत त्यामध्ये करायचं आहे. त्यानंतर पहा जो 9वा असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्य हे कोणत्या प्रकारचे आहेत, जसं की मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा सरळ वाक्य. आणि त्यानंतर हा 1 मार्क्ससाठी आणि दुसरा असणार आहे तो असणार आहे दिलेल्या वाक्य हे प्रश्नवाचक वाक्यात रूपांतर करा किंवा विधानवाचक वाक्यात रूपांतर करा, हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पुढचा जो 10वा प्रश्न शेवटचा असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्य शुद्ध करून लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि प्रत्येक वाक्याला 1-1 प्रश्नासाठी प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी असणार आहे. अशा प्रकारे तुमचा एकूण बघा भाषा अभ्यासावरचं एकूण 14 मार्क्ससाठी व्याकरण असणार आहे आणि खूप सोपं असणार आहे हे व्याकरण. असा जर तुम्ही व्यवस्थित अगदी सराव केला तर यामध्ये देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच घ्याल आणि विद्यार्थी यामध्ये 14 पैकी 14 मार्क्स हे घेतातच. त्यानंतर पहा पुढचा जो भाग असणार आहे तो तुमचा उपयोजित लेखनाचा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण 26 मार्क्ससाठी उपयोजित लेखन हे 9वीच्या हिंदीच्या तुमच्या पेपरमध्ये ठेवलेलं आहे. यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 5वा अ मध्ये पत्र लेखनाचा असतो आणि तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे तर औपचारिक किंवा अनौपचारिक पत्रापैकी एक पत्रलेखन लिहायचं आहे. तरी मी इथं लिहिलेलं आहे बघा फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे आणि फॉर्मल लेटरचा तुम्हाला फॉर्मॅट माहीत असणे आवश्यक आहे. पत्रलेखन हिंदीच्या लिहिताना नेहमी दिनांक सर्वात आधी लिहायचं. दिनांक देखील लिहिताना हाच फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे, जसं की 11 एप्रिल 2026. त्यानंतर कुणाला हे पत्र लिहिणार आहात त्यांचं नाव आणि त्यांचा पत्ता आणि त्याचं पिनकोड तुम्हाला लिहिणं आवश्यकच आहे. त्यामध्ये पाहू शकता सेवा में माननीय प्राचार्य फर्ग्युसन महाविद्यालय पुणे 411-002. त्यानंतर विषय लिहायचा आहे पहा 11वीं में प्रवेश लेने हेतु जानकारी प्राप्त करणार. विषय लिहिणं आवश्यकच आहे फॉर्मल लेटरमध्ये आणि ते कमीत कमी शब्दात लिहिणे अपेक्षित असतं. त्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे ज्यांना तुम्ही पत्र लिहिणार त्यांना माननीय असं तुम्हाला लिहायचं आहे, माननीय महोदय. आणि तुमचा जो विषय असणार आहे पहा तो कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 ओळी तिथं लिहायचा आहे की काय असणार आहे. तर विषयवरून तुम्हाला समजतं की 11वीं में प्रवेश लेने हेतु जानकारी प्राप्त करणार. तर काय लिहिले आहे पहा, मैंने आदर्श एज्युकेशन सोसायटी गिरगाव रोड मुंबईचे SSC परीक्षा प्रथम श्रेणी में 85% अंकों के साथ उत्तीर्ण की है। मेरे पिता सरकारी कर्मचारी है, उनका स्थानांतरण मुंबई से पुणे हो गया है। हमारा परिवार भी पुणे में रहने आ गया है। मैं आपके महाविद्यालय में प्रवेश लेना चाहता हूँ। अतः प्रवेश संबंधी नियमों और शर्तों की जानकारी पाने के लिए आपको यह प्रार्थना पत्र लिख रहा हूँ। यह जानकारी मेरे लिए बड़ी उपयोगी सिद्ध होगी। आशा है आप
आवश्यक जानकारी भेजने की कृपा करेंगे. भवदीय जर तिथं मुलगी असेल तर काय येणार भवदीया येणार आहे पहा. आणि नरेश भागवत म्हणजे तुमचं नाव, तुमचं नाव आणि तुमचा पत्ता इथे लिहायचं नाही तर काल्पनिक तुमचं नाव आणि पत्त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर पहा 325 टिळक रोड पुणे. ईमेल लिहायला विसरायचे नाही. ईमेल नाही लिहिला तर तुमचे अर्धा मार्क्सचा जाऊ शकतो. त्यामुळे ईमेल व्यवस्थित अगदी लिहायचा आहे आणि हाच फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा पत्रलेखनामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा जो असणार आहे पहा उपयोजित लेखनामध्ये प्रश्न क्रमांक 5 मधला दुसरा असणार आहे. एकूण 4 मार्क्ससाठी तुम्हाला एखादा गद्यांश देतील आणि त्या वरून तुम्हाला असे प्रश्न 4 तयार करायचे आहेत ज्याचे उत्तर एक वाक्यात यायला पाहिजे आणि प्रश्न तुम्हाला फक्त 4च तयार करायचे आहेत. पाहू शकता भाग्यवादी लोक क्या मानते. तर याचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच असणार आहे. ते शोधून लिहायचं नाही. फक्त तुम्हाला दिलेल्या पॅसेजमध्ये असे प्रश्न तयार करायचे आहेत ज्याचे उत्तर एक वाक्यात येणार आहेत. सफलता के लिए व्यक्ति में कौन कौन से गुण होने चाहिए. परिश्रम करने पर भी असफल कौन होते हैं. भाग्यवाद में विश्वास करने का क्या परिणाम होता है. तर खूप सोपा आहे पहा. 4 मार्क्स तुमच्या हातातले आहेत आणि हा प्रश्न देखील तुम्ही व्यवस्थित अगदी क्वेश्चन मार्क लास्टला प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचे नाही आणि इथं नंबरिंग द्यायला विसरायचे नाही. तर 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. प्रश्न क्रमांक टाकायला विसरायचे नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 असणार आहे. तो तुमचा एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला वृत्तांत लेखन, कहाणी लेखन हा पहिला असणार आहे आणि यापैकी तुम्हाला कोणतेही एक सोडवायचे. कहाणी लेखन सोडवलं तरी वृत्तांत लेखन सोडवण्याची आवश्यकता नाही. तर इथं पहा बहुतेक मुलं कहाणी लेखनच काय करतात तर सोडवतात. यामध्ये तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुमची कहाणी ही काय करायची लिहायची आहे. कमीत कमी 2 ते 3 तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये परिच्छेदामध्ये किंवा पॅरेग्राफ्समध्ये तुमची कहाणी लिहायची आहे. चला तर पाहूयात काय असणार आहे कहाणी. एक घना जंगल था उसमें एक बारहसिंगा रहता था. एक दिन वह पानी पीने के लिए तालाब के किनारे पहुंचा. पानी पीते समय बारहसिंग ने पानी में अपना प्रतिबिंब देखा. अपने सुंदर सिंगों को देखकर उसने मन ही मन कहा, मेरे सिंग कितने सुंदर है. ऐसे सुंदर सिंग तो किसी के न होंगे. इतने में उसकी नज़र अपने पैरों पर परछाई पर पड़ी. अपने पतले पैरों को देखकर वह बहुत दुखी हुआ. उसने सोचा मेरे ये पैर कितने भद्दे हैं. इन लंबे और पतले पैरों ने मेरी सारी सुंदरता पर पानी फेर दिया है. भारत सिंह अभी यह सोच रहा था कि उसने उस दूर से एक चीते को अपनी ओर आते देखा. भारत सिंह अपने पतले पैरों के बल जान लेकर भागा. भागते भागते भारत सिंह एक झाड़ी से गुजरा. उसके टेढ़े मेढ़े सींग उस झाड़ी में फंस गए. भारत सिंह ने झाड़ी अपने सींगों को निकालने की बहुत कोशिश की लेकिन वह न निकाल सका. इतने में चीता उसके नज़दीक पहुंच गया. भारत सिंह ने पछताते हुए मन ही मन कहा, कितना अच्छा होता यदि आज मेरे ये सुंदर सिंग न होते. इनके कारण मुझे अब मरना पड़ेगा. देखते देखते चीते ने भारत सिंह पर आक्रमण कर उसे मार डाला. सीख केवल सुंदर होने के कारण ही किसी चीज़ पर अभिमान नहीं करना चाहिए. असुंदर वस्तू भी उपयोगी हो सकती है. सीख लिहायला विसरायची नाही. शीर्षक आणि तुमची कहाणी हे नेहमी भूतकाळामध्येच लिहायची आहे आणि 5 पैकी 5 मार्क्स हे घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पहा पुढचा असणार आहे प्रश्न क्रमांक 5 असणार आहे. त्यामध्ये 5 मार्क्ससाठी विज्ञापन विचारलं जातं आणि तुम्हाला काय करा एखादा विषय देतात त्यावरील मुद्दे देतात आणि त्याच्या आधारे एक आकर्षक असं विज्ञापन तयार करा असा प्रश्न असतो. तर इथं अगरबत्तीची तुम्हाला जाहिरात करायला सांगितलेली आहे आणि ती हिंदीत करायची. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आकृत्यांचा यामध्ये वापर करू शकता. तर इथं पाहू शकता वेगवेगळ्या मी आकृत्यांचा वापर केलेला आहे. तेही तुम्हाला पेननच काढायचे आहेत. पेन्सिलचा इथेही कुठेही वापर करायचा नाही. केला तर तुमचे मार्क कट होणार आहेत. त्यानंतर विशेषतः आहे तेही हिंदीमध्ये लिहिलेले पहा. ये अगरबत्तियाँ केमिकल रहित है तथा प्राकृतिक पदार्थों से बनाई गई है. तुमच्या अगरबत्तीला एक नाव द्यायचं आहे मंगलमय अगरबत्ती. तर तुम्ही काही देऊ शकता तुमच्या म्हणण्यानुसार. तर त्यानंतर त्याची विशेषता लिहिलेली आहे. जल्द से जल्द खरीदे मंगलमय अगरबत्ती और बनाए अपने पूजा घर को मंगलमय और खुशबूदार. 250 ग्राम के बड़े पैकेट में पाए 25 अगरबत्ती मुफ्त. तर अशी एखादी ऑफर असेल तर ती देखील द्यायची व्यवस्थित अगदी जी डायग्रॅम काढलेली आहे त्या काय करायचं आहे तुम्हाला डायग्रॅमचा वापर करून वेगवेगळ्या आकृत्यांचा शेप्सचा वापर करून तुम्ही लिहिलं तरी तुमची जाहिरात आकर्षक असं होणार आहे आणि तुमचे मार्क्स कुठेही जाणार नाहीत. 10 रुपयों के छोटे पैकेट में भी उपलब्ध. संपर्क पता आणि आपके नज़दीकी सारे दुकानों में भी वो उपलब्ध है. जर तुम्हाला तुमची ऑनलाईन ऑर्डर तुम्ही घेत असाल तर ते बी तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. इथं पाहू शकता अगदी आकर्षक अशी एक तुम्हाला अगरबत्तीची इथं चित्र काढलेले आहे. असे देखील तुम्ही काढू शकता जेणेकरून तुमचं हे जे विज्ञापन असणार आहे ते सहज समजून येईल
आणि तुमचे 5 पैकी 5 मार्क्स हे मिळणार आहे. तर इथं वेबसाईट, त्यानंतर तुमचा पत्ता, रोड, त्यानंतर संपर्क इथं लिहायचं आहे आणि जर हे नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत, त्यामुळे इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे उपयोजित लेखनामधला, तो निबंध लेखनावरचा असणार आहे आणि यामध्ये बहुतेक विद्यार्थी काय करतात तर यामध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळे हे अर्धच लिहिलं जातं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अगदी 6 मार्क्सचा प्रश्न असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला जो निबंध पहिल्यांदा येतो तो विषय निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला आत्मकथनात्मक किंवा कल्पनात्मक आणि वैचारिक निबंधाचे विषय दिलेले जातात. जर तुम्हाला वैचारिक निबंध लिहावासा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तो देखील लिहू शकता. तर इथं पाहू शकता आत्मकथनात्मक निबंध लिहिलेला आहे, सागर की आत्मकथा. तर आत्मकथा लिहिताना म्हणजे तुम्ही स्वतःला सागर म्हणजे समुद्र आहे असं समजायचं आणि ते हिंदीमध्ये लिहायचं आहे. तुमचं सुख काय, दुःख काय, तुमचा जन्म कुठून झाला, तुमच्यामध्ये काय-काय इथं म्हणजे तुमचं जे समुद्र आहे त्याच्यापासून काय-काय लोकांना उपयोग होतं, ते देखील तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे आणि तुमचे काय दुःख असणार आहे, तुमच्यामध्ये काही-काही माणसं जी असतात ती आत्महत्या करतात, म्हणजे स्वतःचं काय करतात तर तिथं मृत्यू तिथं होतो सागरमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला हिंदीत लिहायचं आहे, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. चला तर पाहूयात हा 6 मार्क्सचा प्रश्न कसा लिहायचा आहे. सागर की आत्मकथा, मुझे जन्म लिए लाखों करोड़ों वर्ष हो गए। सूर्य से उत्पन्न पृथ्वी जल ठंडी होने लगी तो उसके कुछ भागों पर विशाल गड्ढे बन गए। ऊपर उड़े उठे भाग पहाड़ कहलाने लगे और नीचे वाले गड्ढों में पानी भर गया। इस तरह मेरा जन्म हुआ। तब से आज तक न जाने कितने युग बीत गए, मैं आनंद से जीवन बिताता रहा हूँ। तुम मेरी इस अथाह जलराशि को देख रहे हो, किंतु मेरा पानी अपने वास्तविक रूप में किसी के काम नहीं आता। पर जब से मनुष्य ने इस पानी से नमक बनाना शुरू किया और मेरे बादलों ने मीठे पानी से धरती की गोद सुख से भर दी, तब से मुझे काफ़ी संतोष का अनुभव होने लगा है। आकाश में खेलते अपने प्यारे बादलों को देखकर मेरा अंग अंग मुस्करा उठता है। उन्हीं से दुनिया में सबसे पहले वनस्पति, बाद में जीव जंतु और फिर मनुष्य की सभ्यता का जन्म हुआ। किंतु जब मनुष्य ने मेरी प्यारी मछलियों को मारना शुरू किया, तब मेरा रोम रोम सिंहर उठा। मेरे खारे पानी में अनेक कीमती पदार्थ घुले रहते हैं। सूर्योदय और सूर्यास्त के समय मेरा सौंदर्य देखते ही बनता है। चांदनी रात की मेरी सुंदरता देखकर लोग खुशी से झूम उठते हैं। मेरी अनंत लहरों का संगीत कितना मधुर है। यह मेरा प्रताप है कि मेरे सम समपवर्ती स्थानों में वातावरण सम रहता है। मैंने अपने लंबे जीवन में अनेक दुर्घटनाएं देखी है। कितने ही जहाज मेरे विशाल उदर में समा गए हैं। कई लोगों ने मुझ में आत्महत्याएं की है। कभी कभी मेरी जलराशि ने पास के गांवों नगरों में भी भारी हानि पहुंचाई है। मैंने संसार का कल्याण करने की कोशिश की है। मेरी यह इच्छा है कि आनंद के साथ मैं सदा इसी प्रकार लहराता रहूं और मानव की सेवा करता रहूं। तर हे वाचायला खूप सोपं आहे, परंतु लिहिण्यासाठी थोडंसं तुम्हाला काय करावं लागतं, यामध्ये वेळही जातो आणि थोडंसं ते हिंदीमध्ये असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, व्यवस्थितच लिहावं लागतं. इथे तुम्ही व्यवस्थितच लिहा निबंध. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.